खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगामचा हल्ला, त्या हल्ल्यात ठार झालेले 26 आमचे निरपराध लोक, त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंदूर, यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय, त्याचं काय झालं? भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे, हे ढोंग आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे. दहशतवादाच्या कारणामुळे, सुरक्षेच्या कारणामुळे श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, अनेक ठिकाणी माघार, हे काय नवीन नाहीये. पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत, म्हणजे अमित शहाचे आणि भारतीय जनता पक्षाचे. जय शहा दुबईतच आहे आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाही, हे कितीतरी मोठे उपकार त्याने केलेले आहे. अहो, सामना तुम्ही आयोजित केलेला आहे, तुम्ही त्याचे प्रमुख आहात. नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात, आणि त्यांच्या अंधभक्तांना सुद्धा. पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. अशी काय मजबुरी आहे? असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे? या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे? या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही, देशभरात. हा विचार देशभरात फोफावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष, काल आपने आंदोलन केलं, आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे, आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे. लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात. दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल, आतापर्यंत ते दाखवत होते ना काहीतरी, त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आहे. आणि त्या राष्ट्रद्रोहाला, अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू. महाराष्ट्रात सुद्धा हेच होईल. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील, त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार. सुदैवानं काल उद्धवजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या, अबुधाबीत का वगैरे होणाऱ्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाही, पण गॅम्बलिंग होणार. दुबईत जय शहा बसलेले आहे, गॅम्बलिंग होणार, मनी लॉन्ड्रिंग होणार, हे सगळं होणार. सौरभ द्विवेदी जी ज्यांची हत्या झाली, त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला. अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो? काय ते मणिपूरला यासाठीच गेले? फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते. आजच्या भारत पाक क्रिकेट सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले.
बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम, प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली. त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला, पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे. त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेतायत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या. त्यांच्या मनात राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती नाहीये का? त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या. एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता? अमित शहा तुम्हाला ईडी लावून तुरुंगात टाकणार होता? जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तान बरोबर खेळणार नाही, तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते गृहमंत्री? त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जय शहाच्या ताब्यात आहेत. इतकंच नव्हे, जो आशियाई कप खेळवला जातो ते आशियाई क्रिकेट काउन्सिल, मला वाटतं मी चुकत नाही, आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी आहेत. आणि त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार काम करतायत. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्याने राजीनामा द्यायला पाहिजे होता त्या बोर्डाचा. जर जय शहा ही मॅच टाळू शकत नव्हते तर त्यांनी त्यांच्या त्या पदाचा क्रिकेटमधल्या राजीनामा देऊन दुबई सोडून भारतात यायला पाहिजे होतं. यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार. बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला. अमित शहाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, नरेंद्र मोदींना अधिकार नाही, एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही लोकांच्या भावनाशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतायत. अमित शहा बाळासाहेब ठाकरे होते तो ये नहीं होता, बाळासाहेब ठाकरे होते तो ये नहीं होता. अरे अमित भाई शाह, बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मैच भी नहीं होता, समझा? और तुमको मुंबई में भी नहीं आने देते क्रिकेट मैच के बाद. आप अपने बेटे को देशभक्ति नहीं पढ़ा सकते हो, हमको क्या पढ़ा रहे हो अमित भाई? आपका बेटा वहां दुबई में बैठकर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना का आयोजन करता है और हमारी माता बहनी का सिंदूर यहाँ उजड़ गया है. तुम्ही काय आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवायचा? अमित शाह, नरेंद्र मोदी, तुम्हाला पदावरून देशाच्या सुद्धा जावं लागेल. तुम्ही देशाच्या भावनेशी, प्रतिष्ठेशी आणि राष्ट्रभक्तीशी खेळ केलेला आहे. आणि म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनी केलं, आदरणीय हिंदुहृदय सम्राटांनी केलं, त्या पक्षानं आज महाराष्ट्रासह देशामध्ये भारत पाक सामन्यांच्या विरोधामध्ये प्रखर निदर्शनं, आंदोलन आणि सिंदूर आमच्या महिला पाठवतील हजारोच्या संख्येने. मोदींना हजारोच्या संख्येने पाठवतील, घराघरातून सिंदूर जाईल. कळू द्या त्यांना काय आक्रोश चाललाय देशात आणि महाराष्ट्रामध्ये. रावसाहेब, भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यांभोवती बहिष्काराचं वारं घोंगावताना दिसते आणि ते वारं क्रिकेटच्या ड्रेसिंग रूम मध्येही पाहायला मिळते. अशा मोठ्या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक, कर्णधार किंवा कोणताही खेळाडू सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी आलेला नाहीये, त्यामुळे ड्रेसिंग रूम मध्येही तणाव आहे. तुम्हाला असं वाटतं अजूनही 8 वाजता सामना आहे,
भारतीय माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये. त्यांच्यावर जयशहाचा दबाव आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये. काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला. त्यांची मजबुरी आहे, त्यांना खेळायचा नाहीये. अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. पण जय शहांचा याच्यावरती दबाव आहे की हा सामना व्हायला पाहिजे. बरं का, जय शहांचा दबाव आहे. जय शाह के दबाव के नीचे आकर ये मैच हो रही है. हमारे जो क्रिकेट की टीम है उनको ये मैच नहीं खेलनी है. उसने बताया है क्रिकेट बोर्ड को, फिर भी जय शाह का कुछ नहीं कर सकता. ये सरकार निर्लज्ज सरकार है. मोदी जी की सरकार एकदम निर्लज्ज बेशरम सरकार है. उनको राष्ट्रभक्ति का, देश सेवा, राष्ट्र त्याग, हिंदुत्व का नाम लेने का कोई अधिकार नहीं. पण अजूनही तुम्हाला असं वाटतं संधी आहे 8 वाजता सायंकाळी भारतीय क्रिकेट संघानं बाहेर पडावं आणि दाखवावं आम्ही राष्ट्रभक्त आहोत म्हणून. भारतीय क्रिकेट संघात जर खरोखर राष्ट्रभक्तीचा एक जरी थेंब असेल, तिरंगा फडकवता ना, तिरंगा फडकवता ना, मग तिरंगा फडकवू नका. मॅचचा निकाल काही लागेल, तिरंगा नाही फडकवायचा. तुम्ही तिरंगा, आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे. आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग, जुगार हा गुजरात मधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे. 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत. मी वारंवार सांगतोय. आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरात मधून होते. गुजरात मधून काय याच्यामध्ये, या गॅम्बलिंग मध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का? सांगा बरं. नाही ना. देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही, देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय? हा माझा प्रश्न आहे, शिवसेनेचा प्रश्न आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे. तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहाच्या हट्टासाठी खेळताय? कोण जय शहा? आज मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग होणार आहे. काय करते ईडी? काय करते? आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे. काय अमित शहा जय शहाला नोटीस पाठवणार का ईडीची? राऊतसाहेब, एका बाजूला शिवसेना युबीटी आंदोलन करते, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांची प्रतिक्रिया आहे की खेळाच्या दृष्टीने पाहावे, कोणताही भावनिक मुद्दा किंवा राजकारण करू नये. मूर्ख राजकारण आपण ही सामना पाहणार असं ते म्हणत. हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो. अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे. कळलं? जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची, तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाहीये. कळलं? अजित पवार, ते 26 लोक मेले, त्या तुमच्या घरातला कोणी असतं ना, तुम्ही बोलला नसता. त्या 26 मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं की तुमचा एखादा ठेकेदार जरी असला ना त्याच्यातला, तरी तुम्ही बोलला नसता. पण शिंदे शिवसेनेचे खासदार असं म्हणतायत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अरे चुते लोक आहेत, अरे चुते लोक आहेत. अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक 1 नंबरचे चुतीये. आय रिपीट, कापायचा नाही. मूर्ख, शतमूर्ख, राष्ट्रद्रोही, पैशासाठी हपापलेले, त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान. कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा. शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे, छोटी कंपनी आहे. शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे, व्यापारी कंपनी आहे छोटी. तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे. हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती. जाऊ द्या, नेपाळला वेडे लोक आहेत. काय तुम्ही यांच्यावरती विचारताय? देशात काय चाललंय? देशाच्या भावना काय आहेत? त्यांची डोके ठिकाणावर आहेत का?
मॅच दाखवली जाणार आहे पुन्हा ते शिवसेना स्टाईलने काय उत्तर देणार आहे काय दाखवू द्या, कोण दाखवते, कोणाची राष्ट्रभक्ती दिसते आता कळेल, सगळ्यांचं नोटिंग होणार. जे दाखवतील ना त्यांना भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही. रावसाहेब, पुण्याच्या विषयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अशा हॉटेल्स रेस्टॉरंट मी याच्यावरती काही बोलणार नाही. घेतली जाणार लोकांचा स्वयं बहिष्कार असणार. दिल्लीमध्ये सुरू झाला आता या क्षणी. आपल्या मेरे हिंदी में आहे की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तो विषय नंतर घेऊ आपण. हा, तुम्ही कोणते विषय कुठे आणू नका, बोला. मैं नहीं देखता हूँ, जय शाह देख रहे हैं दुबई में बैठकर. जय शाह ने कहा है कि मैं मैच को देखने नहीं जाऊंगा, लेकिन दुबई में बैठकर अलीशान होटल में देखकर और मैच में देखूंगा. बहुत बड़े मेहरबानी की देश पर कि वो मैच नहीं देखेंगे. दुबई की जो मैच हो रही है भारत पाकिस्तान, वो जय शाह के दबाव में हो रही है. जय शाह चाहता है मैच हो. ये हमें राष्ट्रभक्ति के पाठ पढ़ाएंगे उनके पिताजी, देश के गृह मंत्री, और उनके चाचा नरेंद्र मोदी जी. हाँ, उनके चाचा जी और पापा जी हमको देशभक्ति के पाठ पढ़ाएंगे. ये उनके जो चाचा है नरेंद्र भाई मोदी, वो वहां रुकवा सकता है रशिया और यूक्रेन का. ट्रंप के दबाव में भी वहां रुकवा सकता है भारत पाकिस्तान का ऑपरेशन सिंधु रुकवा सकता है, लेकिन भारत पाकिस्तान का मैच नहीं रुकवा सकते. कितने कमजोर पड़ गए हैं ये पैसे का खेल जो चल रहा है ना, गैम्बलिंग क्रिकेट में. आज सबसे बड़ा मनी लॉन्ड्रिंग होने वाला है यह मैच में. ये मैच फिक्सिंग है पूरी तरह से. भारत का जो क्रिकेट का टीम है ये मैच नहीं खेलना चाहता है, हमको संदेश है. लेकिन जय शाह का दबाव है, बीसीसीआई का दबाव है, मैच खेलो नहीं तो जय शाह हमको फांसी पर लटका देगा, अमित शाह हमारे खिलाफ ईडी की कार्रवाई करेगा. ये दबाव है और पूरे देश में एक माहौल बन गया है. जो रेस्टोरेंट और जो होटल में ये मैच दिखाने वाले हैं, लोग उनको ध्यान में रखेंगे. कौन राष्ट्रभक्त है, कौन राष्ट्रद्रोही है, आज इस देश में पता चलेगा. ये जो क्या एशियाई क्रिकेट काउंसिल, उनके अध्यक्ष कौन है? पाकिस्तान बोर्ड के चेयरमैन मुख्तार मोहसिन नकवी है. और उस बोर्ड में मेंबर कौन है? ये मोहसिन नकवी के अंडर कौन काम कर रहे हैं? महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के मंत्री आशीष शेलार उस बोर्ड के एशियाई क्रिकेट काउंसिल के सदस्य. क्या इस्तीफा दिया नैतिकता के आधार पर? हाँ, कैबिनेट में बैठते हैं ना, छोड़ दीजिए. चलो.